नमस्कार. उन्हाळ्याची चाहूल लागते की तोच मंडईत कैरी दिसायला लागते आणि कधी एकदा तिची चटणी करतो असे होते. कैरीची चटपटीत आंबट गोड लाल हिरवी अशी चटणी आपण तयार करतोच, पण आज आपण कैरीची चमचमीत म्हणजे थोडीशी आंबट आणि चवीला हलकीशी तिखट चटणी तयार करणार आहोत. ही चटणी आपण भाकरी पोळी वरण भाताबरोबर खायला घेतली की अगदी भाजीचीही गरज लागणार नाही आणि ब्रेडला लावून चटणी सँडविच करून खायलाही छान लागते. तर अशी ही चमचमीत चटणी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूयात. त्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे, कारण की तोतापुरी जी कैरी आहे ती थोडीशी कमी आंबट असते आणि आपल्याला ही जी चमचमीत चटणी बनवायची आहे त्यासाठी कमी आंबट असलेली कैरी गरजेची आहे. एक कैरीचा तुकडा खाऊन बघायचा, म्हणजे कैरी किती आंबट आहे हे आपल्याला कळेल आणि त्याप्रमाणे आपण साखर त्यात वापरू शकू. तर अशा रीतीने हे कैरीचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यासाठी मी इथे छोटी वाटी खोबऱ्याची सुकी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि ती 15 मिनटं फक्त पाण्यात भिजत ठेवली आहे. आणि आता हे बघा, एवढ्या एका कैरीसाठी ही आपण खोबऱ्याची छोटी वाटी घेतली आहे. खोबऱ्याचा जो टणक भाग होता मागचा तो काढून घेतलेला आहे मी. आणि आता हे खोबरं आपण छान कापून घेऊयात. अगदी 15 मिनटं साध्या पाण्यात मी घातलं होतं, त्यामुळे खोबरं बघा अगदी सहज कापलं जातं आहे. तर आता हे खोबरं कापून घेऊयात आणि पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे आपलं हे जे सुकं खोबरं आहे हे छान कापून झालं, भिजत घातलं त्यामुळे सहज कापल्या गेलं. इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि रेसिपीज आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यात आता पहिल्यांदा आपण खोबरं मिरच्या लसूण आणि यामध्ये आपण आता थोडंसं जिरं घालणार आहोत, हे वाटून घेणार आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मिक्सरला आपण अबोडधोबड हे खोबरं वाटून घेतलं. आपण हे सुकं खोबरं वापरलेलं आहे इथे, कारण की आपल्याला जी चव हवी आहे चटणीची ती थोडीशी तिखट अशी हवी आहे. यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. यात आता हे कैरीचे काप घालून घेतलेले आहेत. हे कैरी आपण जी घेतली आहे खूप आंबट नाही आहे आणि इथे आपण सुकं खोबरं वापरले त्यामुळे आपल्याला चटणीला चमचमीतपणा हवा आहे तो येणार आहे. आणि इथे अगदी नावापुरती चवीला आपण साखर घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि आपण पल्स मोडवरती ही चटणी आता वाटून घेणार आहोत, अगदी चालू बंद करत. आपल्याला कैरीचा पल्प नको आहे चटणीमध्ये, आपल्याला अबोडधोबड वाटलेली अशी रफ अशी चटणी तयार करायची. त्यामुळे पल्स मोडवरती ही वाटून घेतलेली आपण चटणी पाहू शकता, अगदी छान अशी तयार झालेली आहे. खूप आपण जेव्हा ती आंबट गोड चटणी करतो तेव्हा ती अशी जी जेली फॉर्ममध्ये होते तशी न होता ही छान अशी तयार झालेली आहे, घट्टसर आहे आपण पाहू शकता. आणि ही चटणी पोळी भाकरीबरोबर खूपच छान लागते. ओलं खोबरं आणि सुकं खोबरं ह्याचा स्वतःचा असा एक वेगळा स्वाद असतो आणि या चटणीसाठी सुकं खोबरं आपण घेतलं आहे, त्यामुळे ह्या चटणीची चव खूपच छान लागते आणि वेगळी अशी तयार होते. तर अशा पद्धतीने आपण ही चटणी करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हेही कळवा. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.